तर संभाजीनगर पाठोपाठ परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरही शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेनेचा विश्वासघात केल्याचा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी आरोप केलाय। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आम्हाला वचन दिलं होतं की आम्ही सगळे पक्ष घेऊन तुमच्या सोबत येऊ। 15 दिवस सगळे सदस्य घेऊन ते आमच्या सोबत राहिले आणि अध्यक्ष तुम्हाला करू असं वचन सुद्धा दिलं। मात्र त्यांनी ऐन वेळेला शिवसेनेचा विश्वासघात केला आणि ते भाजपच्या तंबूत जाऊन बसलेत। त्यामुळे आम्ही आज अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवर बहिष्कार टाकत असल्यास शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले। होते तिकडे उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। मात्र याच निवड प्रक्रियेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बहिष्कार टाकलेला आहे। आपण जर बघितलं तर त्यांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, तिन्ही जिल्हा प्रमुख असतील, त्याचबरोबर संपर्क प्रमुख असतील, या सर्वांनीच या निवडीवर बहिष्कार टाकलाय। नेमकं काय कारण आहे याचं आपल्यासोबत संपर्क प्रमुख आनंद जाधव। सर, नेमकं बहिष्कार टाकण्याचं काय कारण आहे? अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होते, महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे। बहिष्कार टाकण्याचं एकच कारण असं आहे की सुरुवातीपासून एक 12 ते 13 दिवसापासून राष्ट्रवादीचे सन्माननीय आमदार विटेकर यांचे सर्व सदस्य आणि काँग्रेसचे 2 सदस्य आणि उबाटाचे असे सर्व मिळून सदस्य आमच्या सोबत होते। त्यांनीच आम्हाला सांगितलं की अध्यक्ष शिवसेनेचा करायचा आहे, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे, बिनशर्त पाठीशी आहे, काय अटी शर्ती असतील ते नंतर बघू, पण अध्यक्ष शिवसेनेचा करायचं ठरलं होतं। पण तदनंतर कालपासूनच्या घडामोडी झाल्या आणि विटेकर यांनी रंग बदली केला आणि ताबडतोब म्हणजे सरडा पण रंग बदली करायला कमी पडेल एवढ्या स्पीडनं आमदार विटेकरनी स्वतःचे रंग बदली केले आणि आम्हाला सोडून तात्काळ त्यांनी भाजपाच्या तंबूमध्ये दाखल झाले आणि आज अध्यक्ष भाजपाचा आणि उपाध्यक्ष विटेकरचा स्वतः भाऊ अशा पद्धतीने त्यांनी रणनीती केली आणि आमचा विश्वासघात केला, शिवसेनेचा विश्वासघात केला, आमच्या साहेबांचा विश्वासघात केला। सर्व शिवसैनिक आज एका अपेक्षेने उभे होते, तर राजेश विटेकरनी आमचा विश्वासघात केलेला आहे। त्याच्या पाठोपाठ आम्हाला मेघनाताई दिदी उपाध्यक्ष देत होते, एक स्वीकृत सदस्य पण देत होते, एक सभापती पण देत होते, पण विटेकर यांनी आम्हाला आमच्या सोबत आले, 10-12 दिवस राहिले आणि आमच्याशी विश्वासघात केल्यामुळं आज आमच्या शिवसेनेने या ठिकाणी या निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे। परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या लता विजयकुमार वाकळे या विराजमान झाल्यात, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे श्रीकांत उत्तमराव भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दोन्ही पदासाठी 2च अर्ज आल्यानं ही बिनविरोध निवड झालेली आहे। जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होतोय। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा परिषदेवरचा आपला वर्चस्व दाखवून दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।